केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला पोहोचले। अमित शहा ओम बिर्लांची भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतर पुढची रणनीती नेमकी काय ठरते याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। आज अमित शहा हे लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर सभागृहामध्ये येणार का, लोकसभेत येणार का, निवेदन सादर करणार का, अशा सर्व प्रश्नांची सध्या प्रतीक्षा आहे। सर्व प्रश्नांच्या उत्तरांची प्रतीक्षा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची अपडेट। अमित शहा ओम बिर्लांची भेट घेत आहेत। तर अमित शहांनी सभागृहात यावं आणि विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जबद्दल, विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराबाबत निवेदन द्यावं अशी मागणी सातत्यानं विरोधकांनी लावून धरलेली आहे। मात्र अमित शहा अद्याप विरोधकांची ही मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाही। ते सभागृहामध्ये अद्याप आलेले नाहीत। मात्र आज ते सभागृहामध्ये हजर राहतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यापूर्वीची ही महत्त्वाची घडामोड आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याचं कळतं आहे आणि त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा होते, ही भेट मुळात कुठल्या कारणासाठी आहे, या सगळ्याच गोष्टीची स्पष्टता काही वेळातच आता समोर येईल। तर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं किरेन रिजिजू यांनी म्हटलंय। सखोल आणि विस्तृत चर्चा व्हावी असंही किरेन रिजिजू यांनी म्हटलंय। गृहमंत्री अमित शहा बोलतील तेव्हा पळ काढू नका असा इशारा देखील किरेन रिजिजू यांनी विरोधकांना दिला। त्यामुळे एकीकडे गृहमंत्री लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्यापूर्वी काही वेळच अशा प्रकारचं विधान किरेन रिजिजू यांनी केलेलं आहे। विरोधकांना अमित शहांचं उत्तर ऐकावंच लागेल। गृहमंत्री अमित शहा बोलतील तेव्हा पळ काढू नका, सखोल आणि विस्तृत चर्चा व्हावी अशी अपेक्षा किरेन रिजिजू यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेमध्ये निवेदन करावं अशी मागणी खरगेंनी केली आहे। संसदेत यायला तुम्ही का घाबरत आहात असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारलाय। जंतर मंतरवरील लाठीचार्जवरून विरोधक अजूनही आक्रमक आहेत आणि अशातच आता सरकारने चर्चेची तयारी दाखवलेली आहे। त्यामुळे आज संसदेमध्ये चर्चा होते का आणि झाली तर त्याचं स्वरूप नेमकं काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। अमित शहांनी संसदेत निवेदन करावं, संसदेत यायला तुम्ही का घाबरताय असा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी केला। हम ये चाहते हैं कि अमित शाह खुद आए, बयान करे, उसके साथ ही साथ प्रधानमंत्री क्यों नहीं पूछ रहे हमारे होम मिनिस्टर को, भाई आप एक बयान दो, मैं भी एक बयान दूंगा और ये जो 17 दिन 18 दिन से चल रहा है ये खत्म हो जाएगा ये झगड़ा। लेकिन वो देना नहीं चाहते, वो डर रहे हैं। और मैं ये भी कहूंगा क्यों डर रहे हैं आप, इसका मतलब ये है कि आप कुछ ना कुछ गलती किए हैं।